बाबासाहेबांचा बौद्ध धम्म स्वीकार आणि स्वाभिमान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सामाजिक विषमता, अन्याय आणि अस्पृश्यतेविरुद्ध मोठा संघर्ष केला, जेणेकरून प्रत्येक माणसाला सन्मानाने जगता येईल. ज्या समाजात माणसाची किंमत त्याच्या जन्मावरून ठरते, तिथे कधीच खरी समानता येऊ शकत नाही, हे बाबासाहेबांना प्रकर्षाने जाणवले होते. बुद्धांच्या धम्मात प्रज्ञा, शील आणि करुणेला महत्त्व आहे, जिथे जन्मापेक्षा माणसाचे विचार आणि कर्म श्रेष्ठ मानले जातात. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन एक महान सामाजिक परिवर्तन घडवून आणले. बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांमधून अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचा त्याग करून विवेकाने आणि विज्ञानाने जगण्याचा मार्ग सर्वांना दाखवला. आज आपण शिक्षण घेऊन भेदभाव न करता आणि मानवतेने वागून बाबासाहेबांच्या विचारांना खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात उतरवूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 पवित्र प्रतिज्ञा. एक व्यक्ती जुन्या परंपरा आणि अंधश्रद्धेच्या बंधनातून मुक्त होऊन सत्याच्या शोधात निघाला आहे, जिथे तो जुन्या देवदेवतांची उपासना नाकारत आहे. तो आता कोणत्याही कर्मकांडाला किंवा विधींना महत्त्व न देता सर्व मानव समान आहेत या महान विचाराचा स्वीकार करत आहे. बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा आणि 10 पारमितांचा अवलंब करून तो आपल्या जीवनात शिस्त आणि नैतिकता आणत आहे. तो आता चोरी, खोटे बोलणे आणि व्यसनांपासून दूर राहून प्रज्ञा, शील आणि करुणा या मूल्यांनी आपले जीवन सजवत आहे. असमानतेवर आधारित जुन्या धर्माचा त्याग करून त्याने प्रगती आणि मानवतेचा मार्ग दाखवणाऱ्या बौद्ध धर्माचा पूर्णपणे स्वीकार केला आहे. आजपासून तो एका नव्या जीवनाची सुरुवात करत आहे, जिथे केवळ बुद्ध धम्म आणि समता हेच त्याच्या जीवनाचे मुख्य आधार असतील. त्रिशरण आणि पंचशीलांचा पवित्र मार्ग. एक शांत सकाळ जिथे एक साधक बुद्ध, धम्म आणि संघ या तिन्ही रत्नांच्या पवित्र आश्रयाला शरण जाण्याचा निर्णय घेतो. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पूर्ण श्रद्धेने बुद्ध, धम्म आणि संघाचा स्वीकार करून तो आपल्या मनातील सर्व अस्वस्थता दूर करतो. आता तो पंचशीलांचा संकल्प करतो, जिथे तो कोणत्याही प्राण्याचे हत्या न करण्याचा आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारण्याचा निश्चय करतो. चोरी न करणे आणि केवळ गरजेइतकेच घेणे या तत्वाचा अवलंब करून तो आपल्या जीवनात प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता आणतो. कामेच्छांचा त्याग करून आणि नेहमी सत्य बोलून तो आपल्या वाणीत आणि विचारात शुद्धता आणण्याचा कठोर प्रयत्न करतो. शेवटी नशा आणि व्यसनांपासून दूर राहून तो आपले मन शुद्ध ठेवतो आणि पूर्णपणे जागृत होऊन निर्वाण मार्गाकडे वाटचाल करतो. विश्वगुरु तथागत भगवान गौतम बुद्ध आणि धम्म मार्ग. राजपुत्र सिद्धार्थ यांनी मानवी जीवनातील वृद्धत्व, आजारपण आणि मृत्यूचे वास्तव पाहिले, ज्यामुळे त्यांच्या मनात दुःखातून मुक्तीचा मार्ग शोधण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. अनेक वर्षांच्या कठोर तपस्येनंतर बोधगया येथील बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतम यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली आणि ते तथागत बुद्ध बनले. आषाढी पौर्णिमेला सारनाथ येथे बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खूंना पहिला धम्मदेशना दिला, ज्याला धम्मचक्कपवत्तन सुत्त असे म्हटले जाते. बुद्धांनी जगाला 4 आर्यसत्य आणि मध्यम मार्गाची शिकवण दिली, जेणेकरून मनुष्य अतिरेक सोडून संतुलित जीवनातून दुःखाचा अंत करू शकेल. पावसाळ्याच्या काळात भिक्खू एका ठिकाणी राहून धम्माचा अभ्यास करतात, ज्याला वर्षावास म्हणतात. हा काळ आत्मपरीक्षणाचा आणि करुणेचा असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि समता, स्वातंत्र्य व बंधुतेचा संदेश दिला. भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत, जीवन बदलण्याचा मार्ग. आपण अनेकदा नशिबाला दोष देतो, पण वास्तव हे आहे की आपल्या जीवनातील सुख आणि दुःख हे आपल्याच कर्माच्या परिणामातून निर्माण होतात. बुद्धांच्या मते केवळ कृती म्हणजे कर्म नव्हे, तर त्या कृतीमागील तुमचा हेतू किंवा चेतना हेच खरे कर्म असते जे फळ ठरवते. आपले कर्म 3 स्तरांवर घडते. आपण काय विचार करतो, आपण काय बोलतो आणि आपण प्रत्यक्ष काय कृती करतो, या तिन्हींचा परिणाम होतो. अनेक लोक अपयशाचे कारण नशिबाला देतात, परंतु वास्तव हे आहे की आपण घेतलेले निर्णय आणि केलेले प्रयत्नच आपले भविष्य घडवतात. मन हे सर्व कर्मांचे मूळ आहे. जर आपण आपले विचार शुद्ध केले तर आपली वाणी आणि कृती आपोआपच सकारात्मक आणि कल्याणकारी होईल. आपण आपले भविष्य बदलू शकतो. आजपासूनच सकारात्मक विचार, सत्यवाणी आणि करुणेची कृती करून आपण आपले जीवन उज्ज्वल करू शकतो. दगडातील धम्म आणि इतिहासाची गाथा. हजारो वर्षांपूर्वीच्या या लेण्यांमधील दगड आजही आपल्याशी बोलत आहेत, फक्त आपल्याला त्यांची भाषा समजून घेण्याची गरज आहे. प्राचीन काळी केवळ मानवी श्रम आणि अद्भुत कौशल्याच्या जोरावर या भव्य लेण्या आणि विहारांची निर्मिती करण्यात आली होती. शिलालेख म्हणजे इतिहासाची दगडी वही आहे, जिथे त्या काळातील समाज, भाषा आणि दानांच्या नोंदी कायमस्वरूपी कोरल्या गेल्या आहेत. सम्राट अशोकांनी युद्धाचा त्याग करून धम्माचा मार्ग स्वीकारला आणि संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश स्तंभलेखांद्वारे दिला.
आजच्या डिजिटल युगात माहिती खूप आहे, पण आपल्याला केवळ माहिती नको तर प्रज्ञा आणि विवेकाची खरी गरज आहे. दगडावर नाव कोरण्यापेक्षा आपल्या मनावर करुणा, समता आणि मैत्रीचे विचार करून आपण खऱ्या अर्थाने धम्माचा वारसा जपूया. जागतिक आदिवासी दिवस, निसर्ग आणि संस्कृतीचा उत्सव. आदिवासी समाज म्हणजे केवळ एक गट नाही, तर तो या भूमीचा इतिहास आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते आहे. जंगल, पाणी आणि जमीन हे आदिवासींच्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत, ज्यांचे त्यांनी शतकानुशतके रक्षण केले आहे. आजच्या काळात शिक्षण हीच सर्वात मोठी ताकद आहे, जी आदिवासी मुलांचे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य बदलू शकते. विविध भाषा आणि परंपरा असूनही आपण सर्व एक आहोत, आणि आदिवासी संस्कृती हा भारताचा एक अनमोल दागिना आहे. चला, आपण सर्व मिळून भेदभाव संपवून निसर्गाचे संरक्षण करण्याचा आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संकल्प करूया. जागतिक आदिवासी दिवसाच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा. जल, जंगल आणि जमिनीचा सन्मान करूया. जय आदिवासी.